नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण शाळेचा डब्बा सिरीज 4था भाग पाहणार आहोत. मुलांची शाळा सुरू झालेली आहे आणि प्रत्येक आईला पडणारा एकच प्रश्न, डब्याला काय द्यायचं आणि डब्याला काय दिलं तर ते पौष्टिक असायला हवं आणि ते मुलं आवडीने खातीलही. आणि सकाळच्या घाई गडबडीत कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट बनेल असा काय डब्बा बनवू. तर आज मी तुम्हाला 5 ते 10 मिनिटात बनवता येणार आहे असा नाश्त्याचा प्रकार दाखवणार आहे. जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सकाळच्या टाइमात वेळ कमी आहे, त्यामुळे अजिबात तामझाम करायचं नाही. मी सगळ्यात पहिल्यांदा रवा घेतलेला आहे. बारीक रवा घ्यायचा, जाड रवा बिलकुलही घ्यायचा नाही. जाड असेल तर तुम्ही मिक्सरला थोडा फिरवून घ्या. आणि 2 चमचे बेसन घालायचे आहे. बेसनच्या ऐवजी तुम्ही गव्हाची पीठही घालू शकता किंवा नाचणीचे पीठ, कोणतेही पीठ तुम्ही याच्या जागी वापरू शकता. हे आता मिक्स करून घेतलेलं आहे. हे पहा, असे मिक्स करून घ्यायचे. आता याच्यात थोडे थोडे पाणी घालून आपल्याला बॅटर तयार करायचे आहे. थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे आणि असे मिक्स करायचे आहे व्यवस्थित. आता मी छान मिक्स केलेलं आहे. आता याला 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत. हे पहा, रवा आपला चांगला फुगलेला आहे. याला आपण अजून पातळसर करणार आहोत. जेवढं पातळ होईल तेवढं करायचं आहे. मी अजून पाणी घातलेलं आहे आणि गाठी बिलकुल झाल्या नाहीत पाहिजेत. व्यवस्थितच याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपण एक आता फोडणी देणार आहोत. तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. थोडी मोहरी घालायची आहे. मोहरी चांगली तडतडली की जिरे घालायचे आहेत आणि थोडीशी हिरवी मिरची घालायची आहे. मुलांना आवडत असेल तर घालू शकता. याच्यात तुम्ही हिंगही घालू शकता. हे पहा, आता छान फोडणी तयार झालेली आहे. याच्यात घालून घ्यायची आहे. मस्त अशी फोडणी दिली आहे. याने अशी फोडणी दिली स्वाद खूप छान लागतो. हे आता मिक्स करून घेऊया. सकाळच्या वेळेत घाई गडबडीत खूपच लवकर हा नाश्ता तयार होतो. मुलांना डब्बाही तयार होईल खूप लवकर. इथे आता काही मसाले घालून घेऊया. पाव चमचा जिरा पावडर आहे, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला आहे, पाव चमचा चाट मसाला आहे. मुलांना पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे. मुलांना चटपटीत खूप आवडतं, त्यामुळे चाट मसाला जरूर घालायचा. पाव चमचा मॅगी मसाला आहे. मॅगी मसाला घालायचा, त्यामुळे मुलं खूप आवडीने खातील. स्वादानुसार नमक घालायचं आहे. आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. कांदा एक बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर खिसून घेतलेलं आहे, टमाटरही घेतलेलं आहे बारीक चिरून, कोथिंबीर आहे. याच्यात मुलांना आवडतील त्या भाज्या तुम्ही मिक्स करू शकता. याच्यात तुम्ही बीट खिसून घालू शकता, पनीर घालू शकता. जे जे तुमच्या मुलांना, जसं अजून भाज्या काही आवडतात, तुम्हाला वाटते मुलं खात नाहीत, तरीही याच्यात तुम्ही घालू शकता. सर्व भाज्या घातलेल्या आहेत. सर्व भाज्या मिक्स करून हे पहा, मी एकदम अशी पातळ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. अशी पातळ एकदम बनवायची. तवा कडकडीत गरम तापून द्यायचा आणि थोडंसंच तेल घालायचं आहे आणि हे पेस्ट घालून असं पातळ आपल्याला पसरून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, एकदम पातळ पसरून घ्या. खूप छान बनतात. मुलांना जसे जेवढे मोठे द्यायचे असतील तेवढे करू शकता. पळीने पसरून घ्यायचे. पातळ छान होतात. हे पहा, आता याच्यात थोडं तेल सोडायचं आहे. तुम्ही तूपही सोडू शकता जर मुलांना द्यायचं असेल तर, आवडत असेल तर. चला तर आता पलटून घेऊया. हे पहा, आता चांगलं भाजून घ्यायचं आहे याला. हे पहा, खालूनही छान शेकला गेला आहे. हे पहा, आता चांगला शेकला आहे. मी काढून घेऊया. असेच आता मी सर्व बनवून घेते. तर हे पहा, तयार झाले आहेत एकदम आपले चविष्ट आणि पौष्टिक दिरडे. हे पहा, एकदम छान आणि मऊ बनतात. हे पहा, जाळी खूप छान आलेली आहे. चला तर आपण याला आता टिफिनमध्ये भरायचे आहेत
असे रोल करूनही तुम्ही मुलांना भरून देऊ शकता. मुलं खेळत खेळत खातात खूप आवडीने. हे पहा, असे तुम्ही रोल करून असे भरू शकता. केचप सोबतही देऊ शकता किंवा कोणत्याही चटणी सोबत. नाहीतर आपण याच्यात खूप मसाले टाकलेले आहेत, मुलं खूप आवडीने खातील. काही नाही दिलं तरीही चालेल. आणि याला तुम्ही असे पॅक करू शकता केचप सोबत. हा सुपर टेस्टी आणि अतिशय पौष्टिक टिफिन सॉससोबत पॅक करा. उशीर झाला तरी मुलांचा डब्बा मात्र कमीत कमी वेळेत झटपट बनून तयार होणार आणि संध्याकाळी डबा फस्त होऊनच घरी येणार. जर तुम्हाला ही रेसिपी आणि आमची शाळेची डब्बा ही सिरीज आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व मित्रमैत्रिणीसोबत, परिवारासोबत शेअर करा. आणि हो, उद्या डब्यात काय घ्यायचं आहे हे पाहण्यासाठी माझे स्वयंपाकघर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटू, तोपर्यंत धन्यवाद.